तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। श्री आमराई रेणुका देवीची यात्रा सर्व जग पालखी निपाणकर राजवाड्यामध्ये यात्रेची सांगता। सालाबादप्रमाणे येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री आमराई रेणुका मंदिरमध्ये कार्यक्रम मोठ्या उत्साहात यल्लमा यात्रेच्या रूपात संपन्न झाला। या निमित्त पहाटे निपाणी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते मंदिरातील रेणुका मातेच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर मातंगी देवीला देखील अभिषेक घालण्यात आला। यावेळी पौराहित्य पांडुरंग वडेर यांनी केलं। नंतर देवीची महाआरती करण्यात आली। मंदिर परिसरामध्ये सौंदत्यहून आलेले मानाचे सर्व जग वाजत गाजत दाखल करण्यात आले। दुपारी निपाणकर राजवाड्यामधून मानाची भाजी भाकरी व आंबील वाजत रेणुका मंदिर आमराई येथे आणण्यात आली। सर्व नैवेद्य श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी मानाची हळद व सर्व जग पालखी मंदिरातील देवीची मूर्तीस नैवेद्य दाखवण्यात आला। तसेच निपाणीतील हजारोंच्या संख्येने भक्तांनी आणलेली भाजी भाकरीचा नैवेद्य देखील देवीस अर्पण करण्यात आला। सायंकाळी निपाणी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते हाडवते कापूर लावून यात्रेची सांगता करण्यात आली। जमलेल्या हजारो संख्येने सर्व सौभाग्यवती स्त्रिया यांनी यल्लमाचा जोगवा मागून एकमेकीला भाजी भाकरीचा नैवेद्य परडीमध्ये देण्यात आला व सर्व भक्तगण मंदिर परिसरामध्ये भाजी भाकरी व आंबिलीचा नैवेद्य ग्रहण केला। त्यानंतर रात्री उशिरा हे सर्व जग व पालखी निपाणकर राजवाड्यामध्ये जाऊन यात्रेची सांगता करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निपाणी नगरपालिका, निपाणी टाउन पोलीस स्थानक, निपाणी श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत रमेशराव देसाई, श्री पवार, संजय तोरसकर, प्रकाश मोहिते, रमेश बिरंजे, जयवंत घोडके, धनंजय मोकाशी, राजेंद्र भगत, विलास मोरे, गुरु पवार, सुनील तेंडुलकर, प्रभाकर पाटील, पांडुरंग मोरे, परशुराम विटेकरी, जयसिंग घोडके, किरण पाटील, संजय तोरसकर, पुजारी कुंभार, विलास कुंभार, नामदेव कुंभार व सर्व विश्वस्त मंडळ कमिटी सदस्यांनी वर्षम घेतली। तसेच अनिरुद्ध बापू सेवा संघ यांच्या मदतीने ही यात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली। आलेल्या सर्व भक्तांचे देखील मंडळाच्या वतीनं आभार मानण्यात आले। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।